Frustrated expectations. वैतागलेल्या आशा. Frustrating things will happen. कंटाळवाण्या गोष्टी आयुष्यात होतील बर का? But it is upon each one of us. आपल्या प्रत्येकावर आहे राजा. Because I have seen the moment we give in to the spirit of frustration. कारण मला माहितीये जेव्हा केव्हा आपण असं कंटाळलेल्या त्या आत्म्यामध्ये जातो ना, that spirit gets into us. तो आत्मा आपल्यात घुसतोच मग. And then a new agitation starts in us. आणि मग नवीन संघर्ष सुरू व्हायला लागतात, वादविवाद सुरू व्हायला लागतात. It starts following us. आणि आपल्या मागे मागे ते सगळं येत राहतं. Because we gave it a chance. का आपण संधी दिली ना त्या अवस्थेला की ये माझ्यात येऊन राहा. Don't allow the spirit of frustration to settle in you. त्या वैताग्याच्या आत्म्याला स्वतःमध्ये येऊन राहायची परवानगीच देऊ नका. You need to bind it in the name of Jesus. येशूंच्या नावात ते बांधून टाकायचं. Devil, leave me in Jesus' name. सैताना मला सोड येशूंच्या नावात. Every frustrating situation, leave me in Jesus' name. सगळी वैतागवाडी येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Negative talks. नकारात्मक बोलणं. If you feel that somebody is constantly speaking negatively, तुला जर असं आढळलं की कोणीतरी सारखं नकारात्मक बोलत आहे, सारखं नन्नाचा पाडा नन्ना ये नाही होगा वो नाही होगा अरे नको अरे असं नाही, immediately bind the spirit. लगेच तो आत्मा बांधायचा की असं कसं नाही, देव आपल्या बरोबर आहे. The word has to be lifted up in our life. देवाच्या शब्दाला आपल्या जीवनामध्ये उंच जागा तर दिलीच पाहिजे. The word has to be lifted up in our frustrating आणि situations. देवाचा शब्द आपल्या वैतागवाडीच्या परिस्थितीमध्ये वर तर आपण उचलायलाच पाहिजे. असं गिव्हिन नाही करायचं. If that anger also comes, let it not persist. राग जरी आला ना तर तो खूप वेळ ठेवू नका ना. एवढं काय It सारखं should चिडायचं. immediately cool down तो also. राग लगेच शांत झाला, सारखंच काय चिडायचं. If you get angry, cool down राग also. आला ना ठीक आहे राग आला, पण जरा शांतपणे व्हा ना If you लगेच. speak negative also, immediately start speaking positive. ठीक आहे नकारात्मक वाक्य दोन चार तोंडातनं निघाली नंतर लगेच सकारात्मक बोलायला लागा ना. Whether you see the result of positive things happening or not, speak positive. आणि सकारात्मक गोष्टींचा तुम्हाला परिणाम घडलेला दिसो न दिसो सकारात्मक बोलत राहा ना, त्यात काय जातंय. The frustration does not only destroy somebody else's life, it destroys the same person's life also. पण ही वैतागवाडी समोरच्या माणसाच्या जीवनाचा फक्त नाश करते असं नाही, तुझ्या स्वतःच्या जीवनाचाही नाश करते. तुला कळत नाही It का? affects the person who is frustrated more than it affects the person they are frustrated with. आणि जो व्यक्ती वैतागलेला आहे ना त्याच्यावरती जास्त गैरपरिणाम होतो त्याचा. ज्या कुणामुळे त्याला ती वैतागवाडी आली असेल त्याच्यावर परिणाम होत नाही, पण स्वतःवर जास्त परिणाम होतो. Anybody very touchy is a frustrating कोणी असं person. टची झालं ना की मला काय सांगू नका, माझ्याशी काय असं बोलायचं नाही, आपण समजून घ्यायचं, मामला बिघड गया. If they are annoyed over little things, they are in frustration. छोट्या छोट्या गोष्टीवर चिडायला लागले तर आपण समजून जायचं वैताग आलाय, कुछ प्रेशर ज्यादा हो गया शायद. Many times. अनेक वेळेला 1 Peter 5:7 has to be applied in frustration. पहिलं पेत्र 5:7 आपल्या त्या वैतागलेल्या अवस्थेत आपण वापरायलाच हवं. No matter how much negativity is happening around you. आणि किती नकारात्मक परिस्थिती जरी तुझ्या अवतीभोवती निर्माण झाली, If you apply 1 Peter 5:7, पहिलं पेत्र 5:7 जर तू वापरलं immediately you will have peace. लगेच तुला शांती मिळेल. Frustration makes us to lose the power to grasp. वैताग काय करतो, आपल्याला ग्रहण करायची ताकद कमी करून टाकतो. डोक्यात बसतच नाही पटकन. Yes. It वैताग. affects our work, it affects our relationship. वैताग आल्यामुळे कामावर परिणाम होतो, कामं धड होत नाहीत, नात्यांवर परिणाम होतो, जे काय आपण पटकन ग्रास केलं पाहिजे ते जमत नाही, डोक्यात Our बसत brain is नाही. working 24/7. मेंदू 24/7 काम करत असतो, 24/7 काम. And so when things don't happen the way we want it to आणि मग ज्या happen, रीतीनं आपल्याला गोष्टी घडून हव्या होत्या त्या रीतीनं समजा नाही झाल्या we become frustrated. तर येतो वैताग. Matthew 11:28 to 30. मत्थे 11:28 ते 30. You have to go to Jesus every time you feel frustrated. ज्या दर वेळेला तुम्हाला वैताग आल्यासारखं जाणवेल ना तुम्हाला येशूंकडे यावंच लागेल. And then take his yoke upon you. मग येशूंचं जू आपल्यावर घ्यायचं. And he will guide you into all things. येशू तुम्हाला सगळ्या गोष्टीत मार्गदर्शन He करतील. will make things easy for you. येशू तुमच्यासाठी गोष्टी सोप्या करतील. Your frustration will find an answer in Jesus. आणि तुमच्या कंटाळवाण्या त्या वैतागलेल्या अवस्थेला येशूंमध्ये उत्तर सापडेल. Many times our minds are burning. बऱ्याच वेळेला आपली ही जी मनं असतात ना डोकी हे अशी भडकलेली पेटलेली असतात. Fever sometimes is not in our neck here, it बरोबर. is in the head here. कधी कधी ताप इथं नाही चढलेला, ताप डोक्यात They गेलाय. say the fever has entered your head कधी कधी now. डॉक्टरही म्हणतात ताप त्यांच्या डोक्यात गेलाय. And so the word of God तर देवाचा is शब्द a healing to your brain. आरोग्य आहे तुझ्या मेंदूला. Every day read the Bible रोज बायबल वाचा ना and see that person how he reacts. आणि रोज बायबल वाचणारा माणूस कशी प्रतिक्रिया देतो बघायचं. Because it can target to a very specific
area of your brain, कारण तुमच्या मेंदूच्या एखाद्या विशिष्ट भागाला ते टार्गेट करू शकतं and it can calm those nerves. आणि त्या सगळ्या नसनशींना शांत करू शकतं देवाचं वचन. It काय works like a म्हणतोय? medicine. औषधासारखं काम करतं देवाचं वचन. त्या भडकलेल्या मेंदूला शांत करतं, डोक्यात घुसलेल्या तापाला उतरवतं देवाचं वचन. And those specific areas which are burning, आणि जे ते विशिष्ट भाग इथे भडकले तापलेले आहेत, in those areas the word of God will go and heal. त्या भागांमध्ये देवाचं वचन जाऊन घुसून आरोग्य देईल. Because Bible says कारण बायबल the म्हणतं word of God has the power to divide the soul हालेलुया. and देवाच्या शब्दात your सामर्थ्य आहे. members. देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. जीव आत्मा ह्याला सगळ्याला दुभंगून आतमध्ये घुसायचं सामर्थ्य आहे. Hebrews 4:12. No? इब्री करा 4 अध्याय 12 वचन ना. See, did you see when you get a headache, तुमच्या लक्षात येतं का जेव्हा केव्हा तुमचं डोकं दुखतं, you take crocin. तुम्ही डोकं दुखतंय तर समजा क्रोसिन वगैरे घ्या. You take the crocin in your mouth, क्रोसिन तुम्ही तोंडात घेतली but head gets healed पण डोकं बरं होतं. घेतली कुठे? जिभीवर. बरं काय झालं? डोकं. because it targets the specific area. कारण त्या विशिष्ट भागात ते औषध घुसून काम करतं. If you have stomach problem, पोटात काही झाला प्रॉब्लेम, you still take the tablet from your mouth. तुम्ही तोंडानेच गोळी घेता ना. It does not go to the head. ती काय डोक्यात जात नाही मग, It heals your stomach. ती पोटात जाऊन पोट बरं करते. If that medicine can do those things त्या for you, औषधी गोळ्यांना एवढं जर ज्ञान आहे आणि त्या औषधी गोळ्या असं काम करू शकतात. the word of God is living. अरे हलक्यात कसं घेता या वचनाला? हे जिवंत वचन आहे, It's powerful. सामर्थ्यवान वचन आहे हे. It will go to those specific areas and heal you. त्या विशिष्ट भागांमध्ये घुसून ते देवाचं वचन तुला आरोग्य देईल. Amen. अरे साधी गोळी जाऊन काम करते, हे वचन नाही काम करणार का? The area where when the word of God touches, आणि ज्या ज्या भागांमध्ये ते वचन जाऊन स्पर्श करेल, you will suddenly feel like a good hormones are being released in हो you. ना, अचानक तुला वाटायला लागेल, चला मेडिकल भाषाच वापरू, अचानक असं वाटायला लागेल चांगले चालले हार्मोन माझे सगळे लेट लूज झाले. कोणी केले? आमच्या देवाच्या वचनाने केले. Praise God. आमेन. Every time दरवेळेला you get promotion, बढती मिळाली, our tolerance level goes down. सहनशक्ती कमी होते बघा. Our ambitions increase, महत्वाकांक्षा वाढतात, demands increase, मागण्या वाढतात, lifestyle increases, जीवनशैली अजून मोठी होते, our ego increases. अहमपणा वाढतो. मग We काही don't tolerate anything nonsense. काही आपण सहन करून घेत नाही, सगळंच मनावर And घ्यायला that brings more frustration. त्यातून अजून वैताग येतो. मग It is the money पैसा पैसा that makes you to behave as we behave. वाढलेला पैसा तुला तसं वागायला लावतो जसं काही तू वागतोय ते. फार No अवघड matter आहे. how much God blesses you, आणि देवाने किती जरी आशीर्वाद दिला ना तुला, let your feet be on the ground. मी काय म्हणतो, पाय जरा जमिनीवर ठेवा, You have to stay simple, साधं राहायचं, stay content with what you have, जे आहे त्यात तृप्त राहायचं. no matter how much money you have. किती पैसा जरी तुला मिळायला लागला, Stay humble, नम्र राहा, and you will have less frustration. म्हणजे कमी वैतागी. The best way to be rid of frustration is, वैतागापासून जर तुम्हाला सुटका हवी असेल तर त्याचा उत्तम मार्ग do you want to know? सांगू? Carry the cross. वधस्तंभ उचला, You will never be frustrated in life. कधी वैताग येणार नाही. You will वधस्तंभ never be उचलून चला, frustrated in life. कधी आयुष्यात वैताग येणार नाही. Carry the cross, follow Jesus, you will have no frustration. वधस्तंभ स्वतःचा उचल, येशूंच्या मागे चाल, तुला कधी वैताग येणार नाही. Because death has no pride. कारण मृत्यूत गर्व नाहीच आहे. इट्स नो लॉंगर आय लिव्ह, जयश्री डाईड लॉंग अगो. Cross कोण is आहे? death. वधस्तंभ मृत्यू आहे, Cross is sacrifice. वधस्तंभ त्याग आहे, Cross is humility. वधस्तंभ नम्रता आहे. पण माझ्यासाठी तोच वधस्तंभ भूषण आहे. Another way is, अजून एक मार्ग आहे. Paul says पॉल बोलला in Ephesians 6 verse 11, इफिस करा 6 अध्याय 11 वचन, put on the full armor of God, देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा, that you may be able to stand against the wiles of the devil. की सैतानाच्या सगळ्या बाणांविरुद्ध तुम्हाला उभं राहता यावं. See, the whole armor of God is good for you. देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री तुमच्यासाठी चांगली आहे. And putting on the whole armor of God daily protects you from demonic activity. आणि देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री तुम्ही रोज धारण केल्यानंतर सैतानी हल्ल्यांपासून तुम्ही लांब राहाल. The helmet of salvation, तारणाचं शिरस्त्राण, breastplate of righteousness, नीतिमानपणाचं buckle of उरस्त्राण, truth, सत्याचा shield कमरबंद, of faith, विश्वासाची sword ढाल, of the spirit, आत्म्याची तलवार, शांतीच्या वाहना, the shoes of peace. शांतीच्या वाहना, सब पहन के निकल. Start with Psalms. स्तोत्र संहिता वाचा, Read the New Testament. नवीन करार वाचा, Read the 4 Gospels. 4 शुभवर्तमान वाचा. I go on reading till I become calm. मी तर शांत होईपर्यंत बायबल वाचतच राहतो.
I keep on speaking in tongues till I feel that calmness. जोर मला शांत वाटत नाही, मी अन्य भाषेत बोलतच राहतो. God teaches us many things. देव शिकवतो बरंच काय आपल्याला. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.